हॅलो नमस्कार. तर पूजा व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज मला जायचं आहे माझ्या सासरी म्हणजेच की गावी. माझ्या जावयाच्या मुलीचा बड्डे आहे, तर त्यासाठीच मला जायचं आहे आणि मी एकटीच जाणार आहे. तर हे तर गेले पहाटे 3 वाजताचं ऑर्डरला मुंबईला, त्याच्यामुळे माझ्यासोबत काही कोणीच नाही आहे, मी एकटीच जाणार आहे. आणि आता मी पहिलं तर ना मी माझं सगळे घरातले कामं आवरून घेतलेत, भांडे वगैरे काही कपडे ते असतील ते सगळे आवरून घेतलेत. आणि आता चालली आहे मी स्वरासाठी कपडे घ्यायला. तर छोटीच आहे ती, तुम्हाला मी दाखवतेच ती तिकडे गेल्यावरती तुम्हाला मी नक्कीच दाखवेल. तर तिच्यासाठी ना मी कपडे घ्यायला चालली आहे. आणि आता पाहू आता कसले कपडे भेटत आहेत कसले नाही ते. मी तर माझ्या चॉईसने घेऊन येणार आहे आणि तिला पण माझी चॉईस आवडते. तर चला पहिलं तर मी ना आता तिच्यासाठी मी कपडे घेऊन येते आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. तर रात्रीचे वाजलेले आहे तिथे म्हणजे पहाटेचे 3 वाजलेत. तर हे कधी ह्यांनी आवरलं कधी नाही मला तर समजलंच नाही झोपेत. ह्यांचं आवरलं आणि नंतर म्हटलं मी निघालो आहे म्हणून. तर इकडे मी आले होते स्वरासाठी कपडे घ्यायला नाशिक सेलमध्ये, पण मला काही ते कपडे आवडलेच नाही. त्याच्यामुळे म्हटलं नको इथे, मग मी कपडे घेतलेच नाही. आणि तिच्या मापाचे पण इथे कपडे नव्हते, बरोबर व्यवस्थितच नव्हते. त्याच्यामुळे ना मग मी दुसऱ्या दुकानामध्ये आले, जे की हे त्यांच्या मित्राचंच दुकान होतं. मी गेले होते स्वरासाठी कपडे घ्यायला. कपडे मी मस्त घेतलेत, ह्यांच्याच मित्राचं दुकान होतं. तर 2 ड्रेस मी घेऊन आले. आता दोन्ही पण मी घेऊन जाणार आहे. मग त्यातला तिला जो आवडेल तो ती ठेवेल. तिला दोन्ही आवडले तर ती दोन्ही पण ठेवून घेईल, काय नाही तर दोन्ही पण ठेवून देईल मी तिला. पण ते ड्रेस गेले, ड्रेस वगैरे घेतले. त्यानंतर थ्रेडिंग करून आले. मी ना संक्रांतीला थ्रेडिंग केलं होतं आणि त्याच्यानंतर परत केलंच नाही, म्हणजे आता महिना होऊन गेला केलेलं. आणि आणखी काय, हां मी ना सकाळी स्वयंपाकच केला नव्हता. आता म्हटलं लवकर जाईल म्हणून स्वयंपाकच नाही केला. पण आता म्हणताना 12 वाजत आले आणि मी ना काहीच खाल्लं नव्हतं. त्याच्यामुळे येताना ना मी समोसा घेऊन आले. आता समोसा खाते, माझं आवरते आणि मग मी निघते. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. समोसे आणले होते ते खाऊन घेतले आणि ड्रेस पण चेंज करून घेतला. आणि मला ना येताना सासूबाईंनी कोथिंबीर आणायला सांगितली होती, पण कोथिंबीर काय मला भेटलीच नाही. म्हणून मला आपलं काल जे यांनी कोथिंबीर आणली होती ना तेच मी आता घेऊन जाणार आहे तिकडे. तर पाहू शकता हे ते काल कोथिंबीर घेऊन आले होते मंडईमधून. आता तीच कोथिंबीर मी घेऊन जाते तिकडे. तर मला कोळगावमध्ये नाही भेटली तर मग म्हटलं त्यामुळे आहे हीच घेऊन जाते. तर मी आता केस आवरून घेते माझं, फक्त मी ड्रेस चेंज केला आहे आणि मग निघते. तिकडे मी आज मुक्कामी राहणार आहे. उद्या आले तर येणार आहे किंवा उद्या पण मी मुक्कामीच राहणार आहे. तर त्यासाठी ना मी सोबत चार्जर पण घेऊन जाते. म्हणजे दोन्ही मोबाईलचे चार्जर मी घेऊन जाते सोबतच. सगळे लाईटीचे वगैरे बटणं बंद करून टाकते. आता हे पण येतील 2 दिवसांनी घरी, त्यांना पण ऑर्डर आहे. तर चला निघते मी, कारण परत कोळगावमध्ये ना मला आता जायला मला 1-1.5 तास लागणारच आहे. आणि कोळगावमधून तर मला वरती गाडीच जात नाही, कारण की डोंगरातून रस्ता आहे. आणि मग तिथून माझे दीर येणार आहेत मला घ्यायला. त्याच्यामुळे आता ते म्हटले मला 1:30-2 वाजेपर्यंत कोळगावमध्ये ये म्हणून. आणि आत्ता वाजलेत 12:30, तर मला जायलाच आता 1-1.25 तास लागेलच. तर चला मी निघते, कारण की उशीर नको व्हायला परत. तर इथे मी पोहोचली आहे, कोळगावच्या पुढे आले. पण आता मला जायचं आहे नेमकंच डोंगरातून रस्ता आहे, त्याच्यामुळे जरा म्हटलं असा काही हा नजारा आहे इकडचा कोळगावच्या साईडचा. आता हा ट्रॅक्टर आला आहे ना त्याच्यावरूनच पुढून ना डोंगरातून रस्ता आहे. तर हे आहे आमच्या गावचं तळ. मी काही म्हणजे मी एकटीच आले तिथून डोंगरातून. दीर येणार होते पण मी थांबलेच नाही, त्याच्यामुळे मग मी एकटीच आले. तर बघू शकता हे असं काय आमच्या गावचं तळ आहे, गुंडे गावचं. कसा बड्डे आज माझा? तुझा बर्थडे? हा, हॅपी हॅपी बर्थडे माझा होता ना, मग तुम्हीच यायचं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. मग आम्ही ड्रेस किती बघा, माझा ड्रेस किती पॅन्ट आहे, याची पॅन्ट चांगली आहे बघा, फ्रॉक किती चांगली दिसते. कुणी आणला? तू. हॅपी बर्थडे टू यू गौरी. गौरी का तुझं नाव? हॅपी बर्थडे पिल्ली, हॅपी बर्थडे स्वरा. सोला. आज माझा बर्थडे,
मी असले कपडे घातले तर आणि तिने तसले कपडे घातले. मी चिंच खात होते. आम्ही गौरी साली दोघं जातो. असं माझा बर्थडे होता. तर ही आहे माझ्या जाऊबाईची मुलगी स्वरा आणि तिचाच आज बड्डे आहे. एवढी बोलते ना ती, वय तर कमीच आहे तिचं, एवढं पण वय नाही आहे आताशी, ती म्हणजे अजून पहिलीला पण जात नाही, पण बोलायला लय डेंजर आहे. गाईच आमच्या घरी आमची आंटी आली आहे. ती श्रीगोंद्याला राहते. कधी कधी श्रीगोंद्याला, कधी कधी आवटेवाडीला. मग कशाला आले मी? इथं स्वयंपाकाला माझी आजी पण आली. गाईच गाईच बघा, मी आंटीने माझे कपडे आणले तर पण ना हातात. छान आहेत ना कपडे. हो पण ना गाईच, तुम्हाला माझे कपडे आवडते. लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, धन्यवाद. तू माझ्या बड्डेला म्हणावं सगळे. माझ्या बर्थडेला सगळे. मी गौलीला बोललो, अनुष्काला बोललो, आल्वीला बोललो, शाळेतल्या शिवण्याला बोललो, लुदलाला बोलिलं, अजून राजवीला बोलिलं, सगळ्यांना बोलिलं. पण मी ना अंकलला नाही बोलिलो. अंकलला का नाही बोलवलं? मी ना पुण्याच्या तुला अंकल आवडतो का आंटी? अंकलला मानते. आणि पण गाईच तिकडे बघा ती गाय. तर आज स्वयंपाकामध्ये ना मी इकडे आल्याबरोबर लगेचच भजे काढायला बसले. भजे बनवून झाले की लगेच इकडे मी बटाट्याची भाजी बनवून घेतली, सोबतच त्याच्यासोबत पुरी पण केली होती. तर असा काही आज स्वयंपाकाचा बेत होता. नीट बस, नीट बस. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर स्वरा, हॅपी बर्थडे टू यू. दीदीला चाल ह्या. सरळ बघा, सरळ दोघींनी. इकडे बघा, इकडे बघा. खाऊन घे तेवढा, आता खाऊन घे सगळं. तर असा काही ते छोटासा बड्डे केला स्वराचा, जास्त मोठा पण नाही केला. आणि स्वराला हा ड्रेस तिच्या आजीनेच आणला होता. मी आणलेला पण तिने घातला होता, पण त्यानंतर तिला तिच्या आजीने हा तिचा ड्रेस घातला. त्यानंतर परत ती आता माझा ड्रेस घालणार होती. तर ही आहे स्वराची आजी आणि ह्या दुसऱ्या आहेत त्या तिच्या आजीच्या मैत्रीण आहेत. त्या दोघी पण आल्या होत्या स्वराच्या बर्थडेसाठी. माझ्या बर्थडेला माझं एवढं केलं. खाली बसच. बघा आता माझी आंटी मला हे काढते. काय करते? काढते. मग आता तुम हिडोला लाईट करा. पण ही ना एक मिनिट तुम्हाला बघा ना, ती उज्जैन निघली मी, पण ही खलसलेली. उज्जैन निघाली तू बस का? बस. सगळं चिकट झालंय बघ. अरे यो, कुणी आणला होता केक? बोनी. तू काय आणलंय मला? आणि कपडे कोणी घातले मगाची? मगाशी कपडे कोणी घातले मी आणलेले? हा, गावाची लायली ना. तू घातले नाही का? गाईस आत्ताच मला बर्थडे झालाय. बघा मला सगळ्यांनी मोठा लावला, मोठा. चल तुझे फोटो काढू आपण थोडेसे. कुठे काढायचे? वरती जाऊन ना तिकडं. डोंगरावर? हा नको. इथं त्या याच्या पुशी. कुठं? त्याच्या पुशी ते लाकडं. पहिल्याची काढ होती तिथं पण. कुठे काढायचे? इकडे चल. तो त्या लाकडं. हा आले. केक नको मला. त्या लाकडं बसून. केक नाही आवडत अहो मला. लाकडं बसून. आले हिचे फोटो काढते थोडेसे. मग पडशीन खाली. तू तिथं लाकडं बसून पडशील. सोरा मी चप्पल नाही घातली. लावून ठेवून. इकडे बघ. हाय गाईज. हाय गाईज, आत्ताच माझा बर्थडे झालाय. आम्ही आलो फोटो डोंगरावर काढायला. फोटो काढायला. बघा किती प्राणी दिसते तो. कुठे प्राणी तर? तो काही इथं पुढच्या वर्षी ना आम्ही इथं चालतो. मी तुम्हाला डान्स करून दाखवू.
कधी म्हणायची नवलुवा, कधी म्हणायची हब्बी हब्बी हब्बी, कळवा जेवलास का बेबी बेबी, देवली गणपती पूजा फोटो फोटो काढू, परत अंधार पडेल मग. कोणाची गाडी आहे? कोणाची गाडी आहे? आणि कुठे कुठे चालली तिकडे तू? इकडून कुठे लाकडं बसून कोणत्या लाकडावर? चप्पल घातली का पायात? काटेच स्वरा इकडं. नाही थांब. तो कुठे बसली जाऊन? नीट बस नीट बस. बसायचं कसे काढायचे, कसे काढायचे फोटो? असे कसे? असे. एक पोज दे बरं. हं? एक पोज दे. असे काढायचे. तसलं काय? तसं काय? पडशील पडशील. तर चला आता मी हिचे ना फोटो काढून घेते थोडेसे. मी ना थोडेसे फोटो काढून घेतलेत. हा ड्रेस कोणी आणलाय तुला? तू मी नाही आणला हा ड्रेस. नाही ना, तू नाही आणला. कोणी आणलाय मग? आजी कोणत्या आजीने आणलाय? पुण्याच्या. उतर खाली हो, माझ्या पायात काटे गेले. काय? उतर लवकर चल. मग कोणी उचलतच नाही. मी नाही उतरणार. तर तू चढली कशी एकटी? येतून चल मग इकडे इकडे चल. हळूच उतर. मग चप्पल. तुला आधी सांगत होते नको येऊ म्हणून इकडं. बघा मागचा परिसर आहे हा घराचा. इकडे चल. हो सराव को पुढं आहे पुढं हो. अंगठ्यापाशी निघाला का? निघाला का? हो नाही निघालो. इकडे बघ. आता जमलं. तिकडे बघा तिथे. हॅलो बाई. आज मी आले होते इकडे माझ्या सासरी गुंडेगावला. मस्त असा स्वराचा बड्डे केला आज. आणि व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा मी पिली आहे. ही पिली आहे. आणि आता हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. धन्यवाद धन्यवाद.